काही आमदार पण आहे, त्याच्यावर त्यांना जर कुठं अडचण असेल तर मदत करायला. आमदार साहेब तुमच्या स्टेजवर असतात राज्य मुंबईत, पण सातारा जिल्ह्यात त्यांना फ्लेक्स सुद्धा राष्ट्रवादीचं स्थान आहे. काय मला माहित नाही, मी माहिती आज पिंपोड्याच्या कार्यक्रमात ते स्वतः पण नव्हते, स्टेजवरच्या फ्लेक्सवर पण कार्यक्रमात. त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नीची तब्येत ही नरम आहे, त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं, त्याच्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं. संयोजकांनी स्टेजवर बॅनरवर सुद्धा फोटो टाकलेले नव्हते आज त्यांचे. मी असं हे कुणाचे फोटो काय फोटो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो. पत्रकार मित्रांनो, मी आत्ता एवढा वेळ भाषण केलं, इतकं समजून सांगितलं, तुम्ही कुठंतरी अरे तुमच्याच पक्षातले आमदार नाही, माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका. मी खंबीर आहे, मी मजबूत आहे. तुम्ही अजिबात तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या. आणि जे जुने पत्रकार, आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या, अशा वडीलधाऱ्यांचा आदर्श त्या ठिकाणी घ्या. सगळ्यांचं म्हणणे तुमची राष्ट्रवादी वाढली पाहिजे, ते आम्ही वाढू. जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल. लोकसभेला आम्ही एका खासदारावर थांबलो होतो, त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही 41 पर्यंत पोहोचलो. आम्ही संख्येने पण कमी जागा लढवलेल्या होत्या. आम्ही पुढं आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्यांनी डोळे लावून बसलेत की लवकरात लवकर लागावं. पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा. आणि गेले 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्यापासून कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे. त्या कार्यकर्त्यालाही वाटतं की मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, त्याच्या मनामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द आहे, त्याचं काही स्वप्न आहे, त्याला काही. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.